हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला तर बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा, तो आहे मॅलिंगर. MALINGER. मॅलिंगरचं मीनिंग आहे एक्झॅजरेट इलनेस टू अवॉइड ड्युटी. म्हणजे काय करणे, एकतर कामचुकारपणा करणे किंवा आजार असल्याचा ढोंग करणे, असा याचा अर्थ होतो. आजार असल्याचा ढोंग करणे म्हणजे काय, एक्झॅजरेट करणे, ड्युटी न करण्यासाठी आजार खूप जास्त आहे, इलनेस खूप जास्त आहे हे खूप मोठ्या प्रमाणात सांगणे, त्याला काय म्हटलं जातं, मॅलिंगर असं म्हटलं जातं. सो मॅलिंगरचं मराठीमध्ये मीनिंग काय आहे, काम चुकारपणा करणे किंवा आजारी असल्याचं ढोंग करणे म्हणजे होतं मॅलिंगर. एक्झॅजरेट इलनेस टू अवॉइड ड्युटी. तर सिनोनिम्स काय आहेत मॅलिंगरचे, शर्क, SHIRK, शर्क. नेक्स्ट आहे फिंग, FEIGN, याचं प्रोनाउन्सिएशन आहे फिंग. नेक्स्ट आहे गोल्ड ब्रिक. तर हे आहेत सिनोनिम्स मॅलिंगरचे. अँटोनिम्स काय आहेत, तर डायरेक्ट अँटोनिम नाही आहे मॅलिंगरचे. तर सिनोनिम्स बघून घेऊया परत. मॅलिंगरचे काय आहे, शर्क, फिंग आणि गोल्ड ब्रिक. आणि अर्थ काय होतो त्याचा, एक्झॅजरेट इलनेस टू अवॉइड ड्युटी, म्हणजे एकतर काम चुकारपणा करणे किंवा आजारी असल्याचं ढोंग करणे म्हणजे होतं मॅलिंगर. यूज काय आहे, ही वॉज सस्पेक्टेड ऑफ मॅलिंगरिंग, म्हणजेच त्याच्यावर गैरवर्तन करण्याचा संशय होता. तर इथे मॅलिंगरिंग म्हणजे यूज झालेला आहे गैरवर्तन करण्याचा संशय होता, म्हणून की गैरवर्तन म्हणून यूज करण्यात आलेला आहे मॅलिंगरला इथे. ओके, ही वॉज सस्पेक्टेड ऑफ मॅलिंगरिंग. नेक्स्ट आहे वर्ड, तो आहे मॅलिएबल, MALLEABLE, मॅलिएबल. मॅलिएबलचं मीनिंग आहे इझिली इन्फ्लुएन्स्ड. इझिली इन्फ्लुएन्स्ड म्हणजे काय आहे, की जो लवकरच कोणाच्या पण बोलण्यामध्ये येऊन जातो, किंवा जो मनमिळाऊ स्वभावाचा आहे, किंवा जो लवचिक आहे, त्याला काय म्हटलं जातं, मॅलिएबल असं म्हटलं जातं. सो मॅलिएबलचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तर धातू ठोकून आकार देण्याजोगा. एखादा धातू आहे, त्याला ठोकल्यानंतर आपल्याला जशी वाटते तशी त्याची आकार जो आहे, जसा वाटते तसा जर आपल्याला द्यायचा आहे, तर तो आपण त्याला ठोकून देऊ शकतो. त्याला काय म्हटलं जातं, त्या धातूला मॅलिएबल मेटल असं म्हटलं जातं. ओके, सो आणखी काय होतं, मॅलिएबल म्हणजे मनमिळाऊ स्वभाव, लवचिक आणि परिवर्तनीय. ओके, सो मॅलिएबल म्हणजे होतं इझिली इन्फ्लुएन्स्ड. मराठीमध्ये अर्थ होतो याचा धातू ठोकून आकार देण्याजोगा, मनमिळाऊ स्वभाव असलेला, लवचिक असलेला किंवा परिवर्तनीय असलेला. नेक्स्ट त्याचे सिनोनिम्स काय आहेत, पॅलिएबल, PLIABLE, पॅलिएबल. सेकंड आहे इम्प्रेशनेबल, IMPRESSIONABLE, इम्प्रेशनेबल. आणि अडॅप्टेबल. सो मॅलिएबलचे सिनोनिम्स परत एकदा तुम्हाला सांगून देते, काय आहे, पॅलिएबल, इम्प्रेशनेबल आणि अडॅप्टेबल. अँटोनिम्स आहेत रिजिड, इनफ्लेक्झिबल आणि स्टबन. ओके, सो सेंटेन्स मध्ये यूज बघूया कसा करण्यात आलेला आहे मॅलिएबलला. सो द यंग माइंड इज मॅलिएबल, म्हणजेच याचा अर्थ काय होतो या सेंटेन्सचा, तरुण मन लवचिक असते. इथे मॅलिएबल म्हणजे यूज झालेला आहे लवचिक असते म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे मॅव्हरिक, MAVERIC. मॅव्हरिकचं मीनिंग आहे इंडिपेंडंट माइंडेड पर्सन. इंडिपेंडंट माइंडेड पर्सन म्हणजे काय असतो, जो स्वतंत्र विचारांचा जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं मॅव्हरिक. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये मॅव्हरिकचा अर्थ, तर स्वतंत्र विचार सरणीचा किंवा परंपरेला न जुमानणारा व्यक्ती.
म्हणजे काय होतं, मॅव्हरिक. सो त्याचे सिनोनिम्स काय आहेत, नॉन कन्फर्मिस्ट, इंडिव्हिज्युअलिस्ट आणि रिबेल. ओके, परत एकदा सिनोनिम्स बघूया काय आहे मॅव्हरिकचे, नॉन कन्फर्मलिस्ट, इंडिव्हिज्युअलिस्ट आणि रिबेल. अँटोनिम्स आहेत कन्फर्मलिस्ट, ट्रॅडिशनलिस्ट आणि फॉलोअर. तर यूज काय आहे बघूया आपण, सेंटेन्स मध्ये यूज कसा करण्यात आलेला आहे मॅव्हरिकचा. अ पॉलिटिकल मॅव्हरिक हु चॅलेंज द पार्टी. तर याचा अर्थ काय होतो, पक्षाला आव्हान देणारा एक राजकीय मॅव्हरिक. म्हणजेच पक्षाला आव्हान देणारा एक राजकीय, आपण मूर्ख सुद्धा म्हणू शकतो, किंवा की तो स्वतंत्रपणे हे करतो, काय करतो, विचार करतो स्वतंत्रपणे, तो परंपरेला नाही जुमानत असा जो व्यक्ती आहे त्याला एक तर मॅव्हरिक म्हटलं जातं, आणि तो काय करतो आहे, पक्षाला आव्हान देत आहे, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो, की पक्षाला आव्हान देणारा एक राजकीय मॅव्हरिक. नेक्स्ट वर्ड आहे मेंडेशियस, MENDACIOUS. मेंडेशियसचा अर्थ आहे नॉट टेलिंग द ट्रूथ. म्हणजे जो काय आहे, खोटारडा आहे, जो खोटं बोलणारा आहे, खोटं बोलतो, किंवा जो असत्याने भरलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, मेंडेशियस. ओके, सो मेंडेशियस म्हणजे काय होते मराठीमध्ये, खोटारडा किंवा दुष्ट. आणखी काय होतं, असत्याने भरलेला. तर सिनोनिम्स काय आहेत मेंडेशियसचे, लाइंग, डिसिटफुल आणि डिसऑनेस्ट. आणि अँटोनिम्स आहेत ट्रूथफुल, ऑनेस्ट आणि वेरेशियस. ट्रूथफुल, ऑनेस्ट आणि वेरेशियस हे अँटोनिम्स आहेत मेंडेशियसचे. तर यूज बघूया, मेंडेशियस स्टेटमेंट टू द प्रेस. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा, पत्रकारांना खोटे विधान. तर इथे मेंडेशियस म्हणजे यूज झालेला आहे खोटे, विधान म्हणजे काय होतं तर स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे अॅनाटॉमी, ANATOMY. अॅनाटॉमीचा काय अर्थ होतो, द सायन्स ऑफ द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बॉडी. म्हणजेच ह्युमन बॉडीचं जे सायन्स ऑफ स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बॉडी म्हणजे काय आहे तर शरीरशास्त्र जे असतं त्याला म्हटलं जातं अॅनाटॉमी, किंवा शरीरचे जे रचना असते त्याचं शास्त्र असतं त्याला म्हटलं जातं अॅनाटॉमी. ओके, आता असं नाही की ते ह्युमन बॉडीचंच आहे, ह्युमन बॉडी किंवा ॲनिमल्सची बॉडी त्यांची पण जे स्ट्रक्चर असतं त्याची रचना असते त्याच्यासाठी सुद्धा अॅनाटॉमी हा वर्ड यूज होतो. ओके, सो अॅनाटॉमी म्हणजे काय होतं तर शरीर शास्त्र, ह्युमन बॉडी और ॲनिमल बॉडीचे जे काय असते स्ट्रक्चरचं जे शास्त्र असतं त्याला म्हटलं जातं अॅनाटॉमी. शरीरशास्त्र, शरीर किंवा शरीर रचना शास्त्र म्हणजे अॅनाटॉमी असं होतं. नेक्स्ट वर्ड आहे एलोक्युशन, ELOCUTION, एलोक्युशन. सो एलोक्युशनचं मिनिंग आहे द आर्ट ऑफ इफेक्टिव्ह स्पीकिंग. आर्ट ऑफ इफेक्टिव्ह स्पीकिंग म्हणजे काय तर वक्तृत्व किंवा जी भाषणाची कला असते भाषण देण्याची, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये इलोक्युशन. सो इलोक्युशन म्हणजे काय होतं मराठीमध्ये, वक्तृत्व किंवा भाषण कला. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट वर्ड आहे तो आहे कॅटेगरी. सो कॅटेगरीची करेक्ट स्पेलिंग आहे CATEGORY. आणि कॅटेगरीचा काय अर्थ होतो तर आपल्या आधीच्या सेशन मध्ये झालेला आहे. कॅटेगरी म्हणजे होतं श्रेणी, वर्ग, विभाग, प्रकार आणि प्रवर्ग. तर हा आहे कॅटेगरीचं मराठीमध्ये अर्थ, आणि कॅटेगरीची स्पेलिंग आहे CATEGORY. नेक्स्ट वर्ड आहे सिमेट्री, CEMETERY. सिमेट्रीची करेक्ट स्पेलिंग आहे ही CEMETERY. आणि सिमेट्री म्हणजे काय होतं तर स्मशानभूमी, स्मशानभूमी किंवा दफनभूमी किंवा कब्रस्तान म्हणजे होतं सिमेट्री. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे लिव्ह नो स्टोन अनटर्न. लिव्ह नो स्टोन अनटर्नचं मीनिंग आहे टू डू एव्हरीथिंग पॉसिबल टू अचीव समथिंग. काही अचीव करण्यासाठी जे पण पॉसिबल गोष्टी आहे ते करणे,
सर्वतोपरी करणे, जी सगळी कसर लावून देणे, ती कामं करण्याकरता त्याला काय म्हटलं जातं, लिव्ह नो स्टोन अनटर्न. म्हणजे जी पण पॉसिबल गोष्ट आहे आपल्याला करावं वाटते, जी पण करू शकतो आपण ते काम पूर्ण करण्याकरता ते करणे, त्याला म्हटलं जातं लिव्ह नो स्टोन अनटर्न. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो लिव्ह नो स्टोन अनटर्नचा, सर्वतोपरी प्रयत्न करणे किंवा कोणतीही कसर न ठेवणे किंवा कोणतीही कसर न सोडणे, त्याला म्हटलं जातं लिव्ह नो स्टोन अनटर्न. नेक्स्ट आहे बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन चीव. हे सुद्धा आधीच्या सेशन मध्ये झालेलं आहे, परत एकदा आपण बघून घेऊया काय याचं मिनिंग. टू ट्राय टू डू समथिंग टू डिफिकल्ट ऑर ओव्हरवेल्मिंग. म्हणजेच काय आहे तर आपल्या क्षमतेपेक्षा एकतर जास्त काम घेणे, जास्त काम करणे किंवा आपल्या ताकदीपेक्षा जास्त काम घेणे, त्याला म्हटलं जातं बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन चीव. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम घेणे किंवा आपल्या ताकदीपेक्षा जास्त जबाबदारी घेणं, म्हणजे काय होतं बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन चीव. सो हे आहेत आपल्या इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही मराठीमधले मिनिंग, इंग्लिशमध्ये जे मिनिंग दिले आहे इडम्स अँड फ्रेजेसचे असो किंवा वोकॅब्युलरीचे असो, परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन सुद्धा करत चला, मराठीचे मिनिंग सुद्धा नोट डाऊन करत चला. जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला इझी पडेल परत ते वाचायला. ओके. सो आणि जे पण वर्ड्स दिलेले आहे त्याचे यूज सुद्धा तुम्ही परत सेंटेन्स सुद्धा तयार करत चला. सेंटेन्स तुम्ही तयार केले स्वतःच्या मनाने तर तुम्हाला तो वर्ड कसा सेंटेन्स मध्ये फ्रेम केला जातो ते सुद्धा कळेल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.